हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर आजचा आहे संडे. तर तुम्ही म्हणणार आज संडे आहे तर सगळ्यांना सुट्टी राहते. तर नाही, आमच्या इकडे बँगलोरला संडेला सुट्टी राहत नाही, तर हॉलिडे राहत नाही इकडं. तर सॅटर्डे फ्रायडे सॅटर्डे संडे सोडून अदर दिवशी सुट्टी राहत असते. ठीक आहे. तर मी आतापर्यंत मूवी बघत होती, रेस्ट पण केला नाही, झोपली पण नाही. काजड खूप बगरला जास्त लावला का मी. तर जेवण वगैरे केलं. आज मी लेट जेवले 2 वाजता, कारण सकाळी मी नाश्ता केलेला होता, चाय पराठा. तर मूवी बघितली लकीर. इमोशनल मूवी होती, एकदम डोळ्यात पाणी येऊन गेलं लास्टला, रडत नाही. तर सनी देओलची फिल्म होती. सनी देओल, सोहेल खान, सुनील शेट्टी आणि जॉन इब्राहिम. तर यांची मूवी होती, आज पहिल्यांदा बघितली इमोशनल मूवी. तर बघा, ब्लँकेट वगैरे घडी करून घेते, रेस्ट करत होते. खूप थंडी होती मित्रांनो, याच्यामुळे ब्लँकेट घ्यावं लागलं होतं. तर लेटली होती तरी बी माहीत नाही एवढी थंडी का बरं वाटत होती. कालपासून थंडीच वाटत आहे. तरी काल मी अंघोळ नव्हती केली, आज केली अंघोळ. कामं वगैरे झाले, आटपले. तर हजबंड गेले ड्युटीला. माहीत नाही कशाची खेस आहे ते, तिखट कशात जात आहे माझ्या. तर ते गेले ड्युटीला. मग मी पाणी लावलं होतं गरम करायला. तर मग मी 12 वाजता आंघोळ करून घेतली. आंघोळ वगैरे केलं, मग भूक काही लागली नाही होती. तर 2 वाजता जेवली. मग तर म्हटलं आता काय करू, थोडं ब्लॉग वगैरे केला एडिट, आणि मग मूवी बघितली. झोपते म्हटलं, झोपही नव्हती येत. काल लागली होती थोडी झोप, रेस्ट केला होता, पण आज काही लागली नाही. मला रोज रोज दुपारला झोप नाही लागत. तर हजबंड बघा कपडे कसे ठेवतात, जॅकच्या जागी कपडे चेंज केले. तर मी ही आज विसरूनच केली, खिड्याला लावून ठेवायचं, नाहीतर मी लावून ठेवते. तर ठेवून देते तिथे लावून. तर मी आताच चहा पिली, कारण आपला हा चहाचा टाईम आहे, तुम्हाला माहीतच आहे. 1 मिनिट. छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो, फिर यार क्या बात है. ते बघा, चहा पिली आता. तर 2-4 भांडे आहे, ते घासून घेते. ठीक आहे. तर आता विचार आला सायंकाळी काय बनवू. डाळ बनावं लागेल. तर आता मी जाणार आहे मित्रांनो थोड्या वेळात बाहेर. तर ह्या वेळेला जातच फिरू. काल जास्त सायंकाळ झाली होती, कारण मी झोपली होती ना, रेस्ट करत होती, म्हणून झोप लागून गेला. तर अंधारच पडून गेला आणि काही गेली नाही. म्हणजे गेली होती पण लवकरच आली. मग आता मी उजोळाच बाहेर जात असते, अंधारात जात नाही. तर आज आहे संडे, आज नाही हजबंडच्या कामावरती बिझी राहील. बिझी सगळ्यांच्याच कामात बिझी असेल. सॅटर्डे संडे खूप बिझी राहत असते. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाही की ब्लॉग जमते किंवा नाही. तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि व्हिडिओला सपोर्ट करत जा मित्रांनो. कसं आहे, तुम्ही सांगितलं तर थोडं उत्सुकता वाटते व्हिडिओ बनवायला, पण बरोबर नाही ऐका, बरं सांगा तुम्हीच. तर काय बनवू, वांग्याशिवाय काही घरी आहे नाही, आणि बीटरूट आहे. तर भाजी बघून घेते मग आमची किती काय. तर पत्तागोबीची भाजी आहे, बघू शकता थोडीशी. तर चला मी जाते बाहेर. ठीक आहे, मग भेटू थोड्या वेळात. बाय. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 6:30 सायंकाळचे. बघू शकता उजेड आहे बाहेर, आणि या गार्डनमध्ये लाईट आहे, पण त्याचा उजेड काही जास्त आहे नाही, थोडा कमीच आहे. बघा, कुठे जास्त आहे तर कुठे कमी. तर इथे खूप छान आवाज येत होती, तुम्हाला मी आवाज ऐकवते पक्ष्यांची.
खूप छान पक्ष्यांची आवाज येत होती तिथे. मग आता तुम्ही म्हणाल मी हे काय करत आहे, तर मी एक्सरसाइज करत होती. थोडं 1 तास एक्सरसाइज केली आणि गार्डनमध्ये थोडं चक्करवर म्हणजे वॉकिंग वगैरे केलं गोल राऊंड. बघा किती अंधार आहे. तुम्हाला वाटत असेल इथे कोणीच नाही आहे, तर लेडीज होत्या खूपशा. बघा माझ्यासमोर पण लेडीज आहेत खूपशा. तर लाईट होते पण थोड्या अंतरावर होत्या. तर हे पूर्ण इथे लेडीजच येत असतात. लेडीज गार्डन आहे आय थिंक हे. तर इथं मला जेंट्स कोणी दिसलेलं नाही, तर या साईडला अंधार होता. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, मी गेलेली होती पहिल्यांदा गार्डनमध्ये एक्सरसाइज करायला. तर सुरुवातीलाच गेली, आज पहिला दिवस होता. तर पहिल्या दिवशीच गेली आणि माझ्या डोक्याला लागले इथं. तर मजा आली. पण ना त्या गार्डनमध्ये अंधार दिसत होता. लाईट होते पण लाईटचा म्हणजे उजेड एवढा कमी होता की काय सांगू. तर मग तिथे अर्धा पाऊण तास एक्सरसाइज केली, सगळं जसं की तुम्हाला दाखवलेलं आहे तशाच प्रकारे. तर अंधार होता. मग 6-7 राऊंड चालायचे वॉकिंगचे गोल राऊंड गार्डनमध्ये. तर ते पण केले आणि मग फिरता इकडून घुमत फिरत इकडून आली आणि मग घेतली फ्रुटी. 10 रुपयाची दे म्हणली तर 20 रुपयाची दिली. पैसे बी नाही आहे माझ्याजवळ. तुम्ही म्हणाल मी एवढी गरीब झाली का. गरीबच म्हणायला लागते मित्रांनो. तर 10 रुपयाची दे म्हटलं पण त्यानं 20ची दिली. म्हणलं जाऊ दे, देऊन दे आता. तर मग तुम्ही म्हणाल आता की चाय पण पिते गरम आणि फ्रुटी पण पिते. तर चाय घरून पिऊन गेली होती रेस्ट केल्यानंतर. त्याच्यानंतर तिकडून आली म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर एकदम घाम वगैरे फुटतो, म्हणजे एकदम गरम वाटत होतं म्हणून. तर आज पहिल्यांदा समजलं एक्सरसाइज केल्यामुळे म्हणजे गरमी होते तर आपला पसीना निघतो आणि त्याच्यामुळे आपली हेल्थ म्हणजे बरोबर राहते. तर हेल्थसाठी नाही करत आहे मी, माझ्या पेटूसाठी करत आहे. कारण माझे पोट निघलेलं आहे खूप. माहीत नाही कशाने निघलं, तर मिसकॅरेज निघू शकते. मस्त थंडी आहे. तर आता दालच्यावर चढवलेला आहे गॅसवरती, म्हणजे मांडलेला आहे आणि आटा भिजवून ठेवला म्हणजे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता पोळ्या करेल आणि आज डाळ करेल म्हणजेच वरण, आणि सकाळची पत्ताकोबीची भाजी आहे. तर भाजी बनवत नाही, ओन्ली दाल फ्राय. तर आता मी रोज जायचं ठरवलं गार्डनमध्ये, म्हणजे थोडा टाइमपास पण होतो, मनोरंजन पण होते. मस्त वाटते मित्रांनो. तुम्ही म्हणाल एवढ्या थंडीत गरमी कशी होते, कधी सांगते थंडी होते कधी सांगते गरमी होते. तर असंच वातावरण आहे, इच्छा माहीत नाही का बरं. आता बघा 2 दिवस पाऊस येते, झड लागल्यासारखा पाऊस होता आणि काल एवढी थंडी वाटत होती की काय सांगू. आणि आज आणखी म्हणजे दुपारला थंडी वाटत होती अचानक, माहीत नाही का बरं. आणि मग आता एक्सरसाइजला गेली तर एकदम गरमी व्हायला लागली. असं का होते माहीत नाही, कधी गरमी कधी थंडी, खूप वेगळं वातावरण आहे इथं. सुरुवातीला तर मी आलते तर मला इथचं वातावरण सुटत नाही झालं, वारंवार माझी तब्येत खराब होत होती तेव्हा म्हणजे थंडीने. हजबंडला पण इकडल्या एरियामध्ये आलते तो वारंवार खोकला होत होता, तेव्हा कफ झालेला होता त्यांना. मग हळूहळू मग ते रूम चेंज केली, मग इकडे आलो आम्ही. मग तेव्हा थंडी कमीच झाली मग. तर मग आता त्यांना खोकला नाही झाला तेवढ्या दिवसापासून. तर अशी गोष्ट आहे बघा. कुकरच्या शिट्या होऊन राहिल्या. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगत जावा. व्हिडिओ जमते का नाही तर सपोर्ट करा, आणि व्हिडिओ नाही जमला तेही सांगा. का प्रयत्न करायला पाहिजे, काय मिस्टेक होती तेही सांगा, ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर बाय.